नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. रणसंग्राममध्ये आज आपण बोलणार आहोत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामधले अपक्ष उमेदवार इंजिनियर मोरेश्वर मेश्राम यांच्याशी. आपण त्यांचं रणसंग्राममध्ये स्वागत करूयात. मोरेश्वरजी, स्वागत आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं. खरं तर एक अभियंता, एक समाजसेवक अशी भंडारा गोंदिया संपूर्ण परिसरामध्ये तुमची ओळख आहे. या 3 जिल्ह्यामध्ये तुमचं सामाजिक काम पसरलेलं आहे. यापूर्वी विधानसभेची निवडणूकही आपण लढवली होती, पण थेट आता लोकसभा लढवावी असं का वाटलं? खरं म्हणजे लोकसभा लढवायचं मनातही नव्हतं. मध्यंतरी खूप आग्रह झाला, लोकांच्या चर्चेमध्ये माझं नाव आलं आणि विविध सर्वेतून आणि कार्यकर्त्यातून माझं नाव उचललं गेलं आणि त्यामुळे धानीमणी नसताना अचानक लोकसभेची निवडणूक लढवायची तयारी झाली. प्रत्येक उमेदवाराने स्वतःची उमेदवारी घोषित केली, परंतु माझ्या संदर्भात तसं नव्हतं, कारण माझी उमेदवारी सर्वसामान्याची प्रतिनिधिक उमेदवारी आहे. लोक, माझे शुभचिंतक, मित्र, कार्यकर्ते ह्या सर्वांनी दिलेला आग्रह त्याच्यातून माझी लोकसभेची तयारी झाली आणि म्हणून मी लोकसभेची तयारीमध्ये उतरलो. अभियंता, सामाजिक कार्यकर्ता असलेला हा माणूस एकेकाळी धडपडणारा एक विद्यार्थी होता, ज्याला शिक्षण मिळेल की नाही याची देखील भ्रांत होती. इथपर्यंत आलात कसे? मुळातच मी फार गरिबीत वाढलेलो. घरी खायची सोय नाही, राहायला धड घर नाही. 26 वर्षाचा होईपर्यंत कधी घरात वीज पाहिली नाही, कूलरची हवा कशी असते माहीत नाही. रोजगार हमीची कामं, नाल्या खोदू तेंदूपत्ताची कटाई करू करंजीच्या बीजा विकू मी माझं शिक्षण केलं. 18 किलोमीटर रोज पायी जाणं, पायामध्ये चप्पल नाही. तेव्हा सागवानाची पानं किंवा पळसाची पानं शिंदेच्या फंट्याने बांधून जायचं, झाडाखाली थोडं उभं राहायचं, परत जायचं. ट्युशन लावायची सोय नाही, पुस्तकं घ्यायची सोय नाही, घरी दिवाबत्ती नाही. घरामध्ये कोणीही माझ्या शिकलेलं नाही. आई अनाडे, बाबा अनाडे. पण तो आई सतत सांगायची, काही करतं आम्हाला समजत नाही, पण आमचं नाव बट्ट्या नको लावू, म्हणजे आमचं नाव कमवशील एवढं तू कर. त्याच शब्दांनी मला एवढे, म्हणजे आई वडील दोघंही शिकलेलं नाही, दोघेही शिकले. तुम्ही इंजिनियर झालात. इंजिनियर झालो. प्रचंड खडतर प्रवास असेल हा सगळा. प्रचंड. त्यावेळेला सकाळ दुपार संध्याकाळी जेवणाची भ्रांत. आई वडिलांना मी माझी व्यथा आणि वेदना सांगू शकत नव्हतो की रोजगार हमीच्या कामावर जाणारी, काळ्यावर मोडी घेऊ येणारे आणि मला पालनपोषण करणारी, तिच्या पालनपोषणातच आई वडिलांचा सगळा व्यत्यय होतो. मग माझ्या शिक्षणाचं काय? पण मनामध्ये एक जिद्द होती. कुठलीही परिस्थिती प्रतिकूल कितीही असली तरी आपण आपलं ध्येय पूर्ण करायचं. एक गरीब विद्यार्थी, ग्रामीण भागामधला विद्यार्थी, ते अभियंता, हा प्रवास कसा होता सुरुवातीला ते सांगा. मी अजूनही त्या ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे. अभियंता असं म्हणताना असं वाटतं की मी कुठेतरी समाजापासून तुटला जातोय. मी मोहामध्ये चिंचोडे घातलेले चिंचीचे, त्याच्यावरती दिवस काढले. मला 4-4, 8-8 दिवस भाकरी मिळेना, कधी मिळाली तर चटणी भाकर, त्याच्यावर मी दिवस काढले. कधी कधी जव असते, त्या जवाच्या भाकरी असते, त्या भाकरीवर दिवस काढले. परसोड नावाचा प्रकार असतो, जो असा काट्यांसारखा गव्हासारखा असतो, त्याचे लाटणं करून पीठ करून त्याची भाकरी करून ते खाल्ले. पानगे बनवले मोहाचे, ते शिजवले आणि ते खाल्ले. कधी कधी उपाशी राहिले आणि कळत नकळतच ते मला जाणीव करून देत गेले. आज मी त्यांचा फार अत्यंत उपकार विसरणार नाही, ऋणी आहे. कारण त्या चिंचीच्या चिंचोड्या मोहानी मला त्यावेळेला जगवलं नसतं तर आज मी चांगलं बासमती खाण्याच्या लायकीचं झालो नसतो. तेही मला त्याच्यासाठी तेवढंच महत्त्वपूर्ण वाटतं. त्यांनी मला जगवलं आणि घडवलं सुद्धा. मला त्या परिस्थितीची आजही जाणीव आहे. आजही लोकांच्या वाट्याला ते येतं. हे कुठंतरी चित्र बदलवता आलं पाहिजे. मी इंजिनियर झालो तेव्हा वाटलं की मी काहीतरी करू शकेन, पण मला जाणवायला लागलं नोकरीमध्ये काही मर्यादा आहे. एका विशिष्ट सीमेच्या पलीकडे मला काही करता येत नाही. तुटपुंजा पगार, त्या स्वतःचं घर आणि आपल्यासोबत असलेल्या सहकारी, युवक, तरुण, तरुणी, महिला, जे काही गरजू आहेत त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करता येणार नाही. आणि म्हणून मी तो इंजिनियर पदाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र स्वाभिमानाची चळवळ कशी निर्माण करता येईल याच्यावर. मग तिथून माझा हा जो प्रवास चालत आता आजपर्यंत प्रवास, आज जो काय आहे तो प्रवासातल्या अशा विविध टप्प्यावरती आलो. पुढे जाताना भूतकाळाचा मागोवा निश्चित घ्यायला हवा. अलीकडे टीनएजर्समध्ये भावना वाढत चालली युवकामध्ये की सगळं रेडीमेड मिळालं नाही, तात्काळ मिळालं नाही तर फ्रस्ट्रेशन येतं.
परंतु मी अख्खा आयुष्यभर कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न ठेवता सतत काम करत गेलो. ध्येयावरचं लक्ष विचलित करू देता आलं नाही मला. ध्येयाने मला डगमगू दिलं नाही, परिस्थिती कोणतीही असो. आणि आज मी जे काय आहो ते त्याचंच फलित आहे. माणसाच्या मनात जर जिद्द असली तर तो काही करू शकतो. मला अभ्यास करताना वीज मिळाली नाही तर मी गावानं चौकाच्या पोलाखाली अभ्यास केला. कंदिलात राखेल घालायला पैसे नाही कंदिला, तरीसुद्धा त्या कंदिलाच्या प्रकाशात मी अभ्यास केला. पण नोकरीत जीव रमला नाही. तो जीव का रमला नाही नोकरीत? का नाही रमला? सतत जाणवलं. इंजिनियर मोरेश्वर मेश्राम स्वतःला विचारत राहिला की सामान्याच्या माणसासाठी मला इंजिनियर बनून करता काय आलं. फार तर मी 4-2 लोकांना सांभाळू शकेन, परिवार सांभाळू शकेन, पलीकडे काय. पण हजारो मोरेश्वर मेश्राम असे तळागाळात आहेत. त्यांच्यासाठी काय, त्यांच्या पालकांसाठी काय, त्यांच्या बहीण भावंडासाठी काय मला जाणवायला लागलं. ह्या सीमा कुठेतरी तोडल्या पाहिजेत. आणि म्हणून मी नोकरीचा त्याग केला. मोरेश्वर मेश्राम इंजिनियर होत असताना त्याच्या अभ्यासाला जेव्हा सोय नव्हती, ज्याच्या घरभाडं द्यायसाठी पैशाची व्यवस्था नव्हती, घरभाडं न दिल्यामुळे 4 वेळा त्याच्या पुस्तकात त्याचे कपडे फेकले झाले. विहिरीच्या तोंडीवर बसून तेव्हा मी अभ्यास केला. उपाशी राहूनही मी परीक्षा दिली. मी सगळं करू शकतो ना, तरीही एक इंजिनियर होऊ शकतो. तर आजच्या जमान्यामध्ये युवकांना बऱ्याच काही गोष्टी रेडीमेड मिळतात. पालक सोबतील असतात, काका मामा मावश्या, ते का नाही होऊ शकत. सगळेच लोक जे मोठे झाले ते सगळं रेडीमेड सगळं मिळाले म्हणून मोठे झाले असं नाही. बऱ्याच लोकांनी संघर्ष केला आहे. तो संघर्ष मी पण केला. आणि मी संघर्ष करून जर एवढं ताटमानेनं प्रतिष्ठपूर्ण जीवन जगायला जर समोर येऊ शकतो, तर ज्यांना बऱ्याच गोष्टी आज उठलं तर ते काय येऊ शकत नाही. निश्चितपणे ते त्यांच्यासाठी प्रेरणादायक ठरावं. बचत गटाची मोठी चळवळ या संपूर्ण मतदारसंघामध्ये, या 2-3 जिल्ह्यांमध्ये तुम्ही उभी केली आहे. हे सगळं करण्यामागचा उद्देश काय होता? मोरेश्वर मेश्राम काम करत असताना त्याला जाणवायचं की अलीकडचे बचत गट कर्ज घेतात, कर्ज दुसऱ्याला देतात, कर्जबाजारी होतात. भाजीपाल्याचे दुकानं नाही तर खिचडी शिजवणं, पलीकडे काही नाही. अर्थार्जनाचं तेवढं माध्यम नाही झालं, तिथून बेरोजगारीचा प्रश्न वाढतच गेला. जो तो कर्जबाजारीच झाला बचत गटामध्ये. 600 बचत गटाच्या मी मुलाखती घेतल्या आणि जाणवायला लागलं आपण कुठंतरी एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या न्यायाने एकाची सहायता दुसऱ्याला. हे सहायता करता रोजगाराची निर्मिती, याची व्यवस्था सांभाळताना रोजगाराच्या निर्मितीसोबतच बेकार राहताना काम, दाम आणि सन्मान, प्रतिष्ठा आणि स्वाभिमान. म्हणून मी रोज 2 रुपयाची बचत करायला सांगताना 30 दिवसाच्या 60 रुपयाची बचत करणाऱ्या बाईला किंवा एखाद्या पुरुषाला किंवा तरुणाला हा संदेश दिला की 2 रुपयाच्या बचतीवर खूप काही भव्य दिव्य होऊ शकतो. आज 4,500 लोकांना आम्ही काम दिलं. 2 रुपयाची बचत ज्यांनी केलं त्याला दामदुप्पट वापस दिलं. ज्यांना जेव्हा आर्थिक सहायतेची गरज बसली, बिनव्याजी हे घे, तुझी समस्या सोडवून घे, 1 महिन्यात परत दे, कर्ज घेऊ नको. लग्न असो, दुःख असो, सुख असो, कोणत्याही घटकेला पाहिजे ती गरज पूर्ण करण्यासाठी आमचे लोक तयार. म्हणजे यांच्यासाठी रोजगार, तुमच्यासाठी बचत, समस्याचे समाधान. लाचारी, भिकारी, कर्जबाजारी सगळ्यावरती मात धरायची एकमेकाची साथ. पण मग आता लोकसभेची निवडणूक लढवावी असं का वाटलं? तसं लोकसभेची निवडणूक लढवणं हे घाणीमणी नव्हतं. मी विधानसभाच लढवणार होतो, कारण मी याची विधानसभा लढवली होती. पण ते जाणवायला लागलं की ज्यांना 2-2, 3-3, 4-4 वेळेला अनुभवलं लोकांनी, सामान्य जनतेने 3-3दा संधी दिली, कुणाला खासदार म्हणून, मंत्री म्हणून, कुणाला आमदार म्हणून, त्यांना फक्त भ्रमनिरास वाटायला आलं. सगळ्यांना जाणवायला लागलं की यांच्या पक्षाच्या नीतीच्या पलीकडे हे काही करू शकत नाही. आम्हाला फक्त दाखवतात, बोलतात की आम्ही तुमच्या हिताचं करू. म्हणून जनतेच्या हिताचं, जनतेच्या मताचं, जनतेतून आलेलं आणि जनतेची सहमत झालेलं, जनतेच्या संगतीत आणि पंक्तीत असणारं कुणीतरी उमेदवार हवा होता. या दृष्टिकोनातून त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी माझ्या मागे रेटा लावला की सर तुम्ही लढायचं. मग मी हरण्यासाठी, जिंकण्यासाठी या भावनेतून लढत नाही आहे. माझी लढाई कोणा व्यक्तिविशेषा विरुद्धही नाही आहे, पण सामान्याच्या शोषणाच्या विरुद्धची, बेरोजगारीच्या विरुद्धची, भ्रष्टाचाराच्या विरुद्धची, महागाईच्या विरुद्धची, सामान्याच्या शोषणासोबत कुशासनाच्या विरुद्धची, सत्तेच्या दुरुपयोगाच्या विरुद्धची एकंदरीत लढाई लढण्यासाठी त्या सामान्यांचा आवाज म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी माझी उमेदवारी घोषित केली. रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामधले अपक्ष उमेदवार मोरेश्वर मेश्राम यांच्याशी आपण बोलतोय. गोंदियामधून खासदार असलेले केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढतायत. भाजपचे 3 वेळा आमदार असलेले नाना पटोले यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढताय. विजयाचा आत्मविश्वास किती आहे? खरं म्हणजे मी कोणी व्यक्तीच्या विरोधात लढाई नाहीच आहे. माझी तर बेरोजगारासाठीची लढाई आहे.
परंतु ते उमेदवार जेवढे काय आहेत लोकसभा क्षेत्रात त्या सर्वांच्या विरुद्धची लढाई गृहीत धरायला हरकत नाही, कुण्या व्यक्तिविशेषाची नाही. आणि विजयाच्या खात्रीचा प्रश्न आहे, जेव्हा सामान्य माणसांचा प्रतिनिधी म्हणून सामान्य लोक त्याला पुढे रेटतात आणि तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून भेटतात, तर ते समर्पित भावनेने काम करतात. आणि माझ्याकडे समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे, महिला वर्गाची, युवकांची फडी आहे. त्याच्यामुळे मला अदम्य विश्वास आहे की ही निवडणूक मी जिंकणारच. कारण तीनदा यांनी संधी दिली, तीनदा त्यांनी खासदार केलं, मंत्री झालेत, तीनदा यांनी आमदार केलं, आमदार झालेत. लोकांच्या वाट्याला काय आलं? महागाई, गॅसचा दर वाटतो, डिझेल वाटतो, दैनंदिन जीवनातल्या वस्तूंचा भाव वाटतो, शेतमालाला भाव भेटत नाही, लोक कर्जबाजारी झाले, शेतकरी आत्महत्या करतो, बेरोजगारांच्या दाम भेटत नाही, त्यांना काम भेटत नाही, डिग्री डिप्लोमा फक्त हातात एक पुंगडी भरून राहते, सन्मानाजनक लढाई कुठली त्याला लढता येत नाही, निराश्रित, उपेक्षित, दुर्लक्षित, नाकारलेले, ह्या सगळ्या लोकांचा आक्रोश आहे. आणि हा आक्रोश मतदानाच्या दिवशी नक्की निश्चित व्यक्त होणार आहे. माझ्या टाय चिन्हासमोर बटन दाबून, माझं चिन्ह टाय आहे, त्याच्यामुळे सन्मानाची लढाई आहे. टाय बांधलेल्या व्यक्तीचा सन्मान जरूर होतो. ज्यांनी टोप्या घालू विविध रंगाच्या विविध लोकांना टोप्या घातल्या, त्यांना आता टाय आपलं दाखवेल की सन्मानाची लढाई काय होते. म्हणून मी जिंकणारच अशी आशा आहे. ही सन्मानाची लढाई असं तुम्ही म्हणताय. केंद्रीय मंत्री होते प्रफुल्ल पटेल, ते सातत्यानं दावा करतात मोठी विकासाची गंगा त्यांनी या मतदारसंघासाठी आणली. तुम्ही थेट आरोप करताय, पण नेमक्या अशा काय समस्या आहेत? काय असं वाटतं तुम्हाला की हे बदललं पाहिजे, या मतदारसंघातलं हे चेंज व्हायला हवं, हा बदल व्हायला हवा? कुठल्या बदलासाठी निवडणूक लढत आहे? प्रत्येक व्यक्तीला काम, घरामध्ये अर्थार्जनाची सोय जोपर्यंत होत नाही, तेव्हा कुठल्याही गृहिणीला आणि त्या कुटुंब प्रमुखाला किंवा त्या घरच्या तरुणाला वर्तमान आणि भविष्य सुरक्षित वाटणार नाही. कारण रोड जरी सिमेंटचे झाले, पण त्याहून चालणाऱ्या गाडीत पेट्रोल घालण्याची ताकद खिशात नसेल तर त्या रोडचा फायदा होणार नाही. जो शेतकरी बंडीबैल त्या रस्त्याने घेऊन जातो, पण बैलाला वैरण घालण्याची सोय त्याच्यात नसेल तर त्याला फायदा नाही. जर तो शेतामध्ये बीज पेरत असेल, बीजाची आलेल्या उत्पन्नाच्या मालाची जर किंमत त्याला मिळत नसेल, पण खताचे भाव वाढलेले असेल तर त्याला किंमत नाही. म्हणून मी लिहितो, आम्ही शेतकरी, शेतमजूर, रोजगार, शेतमजूर, आमच्या नशिबात पोट भरे नाही, पोट दिवसभर राबराब वाहतो लोकांचे ओझे, डोक्यावर कर्जाचे बोजे, गेला पाठीच्या कणा, झुकली मान खाली, तरीवर हातावर एक आठाणी नाही तर एक कलदार फक्त, पाहिलीच नाही से 500ची नोट, आमच्या नशिबात पोट भरे नाही, पोट दिवसभर राबराब. ही सगळ्यांची व्यथा आहे. इकडे पाणी जास्त झाल्यामुळे, तिकडे कमी आल्यामुळे, गारपीट झाल्यामुळे, कधी कुरतुड्यानं खाल्ल्यामुळे, कधी करपड्यानं खाल्ल्यामुळे शेतं गेली कामातून. वाटेला काय आलं? रोहिणी गेली, मिरूक गेला, बेटा पाण्याचा कसा एक थेंबना आला, फुका फुंडरुसानं वटारलं डोरं, चारा पाण्याविन मरतील ढोरं, आता कचकचे पोसू मी पोरं, त्या पाण्यानं वटारलं डोरं. हे शेतकऱ्याची वेदना आहे. विकास झाला म्हणजे नेमकं काय? 4-2 सिमेंटचे रस्ते झाले घराचे, 2-4 फक्त बोर्ड लागले, आवार भिंती उभ्या झाल्या आणि फॅक्टरी निर्माण केल्या म्हणजे विकास होत नसतो ना. रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामधले अपक्ष उमेदवार मोरेश्वर मेश्राम यांच्याशी आपण बोलतोय. ही निवडणूक लढवण्यामागे नक्की काय समाजाला तुम्हाला सांगायचं आहे? नक्की लोकांपर्यंत काय तुम्हाला पोचवायचं आहे? लोकसभेची निवडणूक लढव. लोकसभेच्या निवडणुकीतून सन्मानाची लढाई लढायचीच आहे. माझी पहिली प्रियॉरिटी बेरोजगारांना काम. दुसरी प्रियॉरिटी महागाईचा जो प्रश्न आहे तो आमच्या स्थानिक पातळीवरती कसं हाताळता येईल. राष्ट्रीय पातळीवरती तर जमणार नाही, त्या पदात मोठमोठ्या पदाच्या गोष्टी आहेत. तिसरी प्रियॉरिटी की सामान्य माणसाचं शोषण होता कामा. शिक्षणाचं जे बाजारीकरण चाललं, डिग्री डिप्लोमा हातात भेटतो परंतु नंतर बेकारी, हे चित्र बदलवण्यासाठी स्थानिक पातळीवर भंडारा गोंदिया जिल्ह्यातला बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी जरी मी निवडून आलो तरी आणि नाही आलो तरी माझं स्वतःचं नियोजन आहे आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करणं माझं सतत चालूच आहे. कालही चालू होतं, आज आहे, उद्याही राहील. प्रश्न आहे पुढे काय, लोकांनी ठरवायचं. त्या समस्याच्या पासून समाधान शोधण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून ते मला निवडून देणार आहेत किंवा नाही हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. मी निवडणूक हरलो काय जिंकलो आहे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. कालही मी करतच होतो, आजही करतच आहे आणि उद्याही करतच राहील. निवडणूक फक्त माध्यम आहे ह्या सगळ्या प्रश्नांना उकल करण्यास. ग्रामीण भागामध्ये जो तरुण आहे त्या तरुणाला संधी नाही, त्याला रोजगार नाही, तो मोठ्या संख्येने शेती करतो. शेती फायद्याची नाही, शेती भरवशाची नाही आणि त्यामुळं
या तरुणाचं आयुष्य सगळं अंधकाराच्या खाईमध्ये दिसतंय. या सगळ्यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी, महिलांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून काम करताय. अनेक पातळीवरती तुमच्या बचत गटाची कामं सुरू आहेत. तुम्ही आता उमेदवार आहात. प्रत्येक उमेदवार लोकांना आश्वासन देत असतो. महिला आणि तरुणी यांच्यासाठी काय तुमचं नेमकं आश्वासन असेल? या वर्गासाठी, जो वर्ग आज मोठ्या संख्येनं मतदार आहेत तरुण, त्याच्यासाठी मोरेश्वर मेश्राम काय करते? सगळ्या तमाम भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महिला तरुणांना माझं आश्वासन नाही. मी काम करतो, ऑलरेडी ते करतच आहो. हजारो लोकांना मी काम दिलेलं आहे. माझ्या चेंबरमध्ये काम मागायला आलेला तरुण किंवा महिला परत जात नाही. मी आश्वासनावर भरोसा किंवा भाषणावर भरोसा करत नाही. कामावर माझी अढळ श्रद्धा आहे. मी ते करतो आहे आणि हे सातत्याने पुढे करतच राहणार. परंतु अत्यंत सुंदर पर्यायाने करता यावं. त्यामुळे तुम्ही जर मला माझं प्रतिनिधी निवडलं तर सरकारी तिजोरीच्या खजिनीची जी लूट चाललेली आहे ते तुमच्या हितासाठी नक्कीच वापरात आणणार. आणि घरात जिथं नाकारलेला तरुण आहे, जिथं उपेक्षित महिला आहे, जिथे दुर्लक्षित माणूस आहे, त्या सगळ्याकडे जातीनं लक्ष देणार की त्याच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यासाठी मी काय करू शकतो. पदावर असो काय नसो. मोरेश्वर मेश्राम त्यांच्या मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. लवकरच आपण भेटणार आहोत मोरेश्वर मेश्राम यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये. रणसंग्राममध्ये आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.